नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. मी पुणे येथे प्रॅक्टिस करते. आज एक नोटरी साठी नवीन व्हिडिओ आहे, नवीन माहिती आहे. ती म्हणजे की बरेचसे लोकांना नवीन नोटरींना प्रश्न असतो की पार्टी जी आहे, जे डॉक्युमेंट आपण करतो ती जी पार्टी आहे ती पार्टी आपल्यासमोर हवी का? एखादी पार्टी आपल्यासमोर नसलं तर आपण ते रजिस्टर करू शकतो का? तर याचं उत्तर नाही आहे. एखादी जर पार्टी आपल्यासमोर नसेल तर आपण ते डॉक्युमेंट रजिस्टर करायचं नाही, कारण आपण ते पार्टी आपल्यासमोर असल्यावरच आपण रजिस्टर करू शकतो. तर जर पार्टी आपल्यासमोर नसेल तर रजिस्टर करू नका, रिस्क घेऊ नका. कारण जर एखादं डॉक्युमेंट ऑब्जेक्शनला लागलं किंवा प्रॉब्लेमॅटिक झालं तर नोटरीवर पण कारवाई होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं, आपण एखादं डॉक्युमेंट नोटरी करतो की त्याच्यावर एक आपण शिक्का मारतो बिफोर मीचा. बिफोर मी म्हणजे पक्षकार तुमच्यासमोर आहे, तुमच्यासमोर पक्षकार आहे. तुम्ही पक्षकाराला ते हे केलं आहे, त्याचं आधार कार्ड बघितलं आहे, त्याची माहिती घेतली, त्याची सही तुमच्यासमोर घेतली, रजिस्टरला तुम्ही सही घेतली, पावती पुस्तकला सही घेतली, त्यामुळं तेव्हाच तुम्ही करू शकता. एखादा पक्षकार नाही आला तर तुम्ही ते डॉक्युमेंट नका करू, कारण पक्षकार आला नाही तर आपण काय करू शकत नाही. त्याची रजिस्टरला सही असल्याशिवाय आपण ते रजिस्टरला डॉक्युमेंट नोंदवायचं नाही. आणि रजिस्टरला नोंदवायचं नाही म्हणजे असंही आपण करू शकायचं नाही. बऱ्यापैकी सगळे डॉक्युमेंट तुम्ही रजिस्टरलाच नोंदवायचे. ट्रू कॉपी आणि अटेस्टेड फक्त आपण नोंदवत नाही, पण काही ठिकाणी काही नोटरी नोंदवतात अटेस्टेड अँड ट्रू कॉपी. पण तुम्हीही नोंदवू शकता अटेस्टेड अँड ट्रू कॉपी. तर नक्की तुम्ही हे लक्षात घ्या की जर पार्टी समोर नसेल तर नोटरी करू नका. थँक्यू, बाय.